स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा, धनत्रयोदशी आता जवळ आलेली आहे आणि 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या संध्याकाळी हा धन्यांचा एक उपाय आपल्याला करायचा आहे। तुम्हाला माहितीच असेल की धने हे पूजेमध्ये म्हणजे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये किती महत्त्वाच्या स्थानावर असतात आणि धने या दिवशी आपल्याला या पूजेमध्ये ठेवावेच लागतात। त्याशिवाय आपली जी काही पूजा असते तर ती धन्यांशिवाय अपूर्ण मानली जाते। तर 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी काय उपाय करायचा आहे हे आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर हा धन्यांचा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे आणि हा जर उपाय आपण केला तर वर्षभर आपल्या घरावरती कधीच कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट येणार नाही। दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो आणि या दिवसांमध्ये आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली, त्यांची उपासना केली तर पूर्ण जे आपलं वर्ष आहे तर ते अगदी सुखात समाधानात जात असतं आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की माझं जे वर्ष आहे तर ते संपूर्ण अगदी सुखा समाधानाने आणि ऐश्वर्यामध्ये जावं आणि त्यामुळेच माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्यावरती कधीही कोणत्या प्रकारचे जे आर्थिक संकट असतात तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे। संध्याकाळी आपण ज्यावेळेस आता धनत्रयोदशीची पूजन करणार आहोत तर ते पूजन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पहा, तुम्हाला या उपायासाठी तुमच्या घरामध्ये कितीही धने असू द्यात पण तुम्हाला या दिवशी नवीन धने घेऊन यायचे आहेत। म्हणजे मग तुम्ही अगदी 5 रुपयाचे, 10 रुपयाचे, 11 रुपयाचे किंवा 51 रुपयाचे धने आणले तरीही चालतील, पण तुम्हाला धने हे नवीनच घेऊन यायचे आहेत। या उपायासाठी तुम्हाला नवीनच धने आणावे लागणार आहेत आणि ते तुम्हाला आपण जी पूजा करत असतो तर त्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला जे नवीन धने आपण विकत आणणार आहोत तर तेच धनत्रयोदशीच्या दिवशी धने आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे असतात। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कधीही धनत्रयोदशीचे पूजन आपण करू तर त्यावेळेस आपल्याला नवीन धनेच आणायचे आहेत आणि तेच पूजेमध्ये आपल्याला संध्याकाळी ठेवायचे असतात। तर ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती आपल्याला माहिती असायलाच हवी। तर आता आपण पाहूयात की या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण पूजन वगैरे सर्व काही झाल्यानंतर संध्याकाळी आपण 6:30 ते 7:30च्या दरम्यान किंवा तुम्ही ज्यावेळेस पूजन कराल तर जसं तुमचं पूजन झालं तर पूजन झाल्यानंतर आपल्याला एक ताट तयार करून घ्यायचं आहे। आता हे ताट कसं तयार करायचं पहा, तर एक ताट तयार करायचं, त्यामध्ये तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे धणे सुद्धा ठेवायचे आहेत, थोडीशी तुम्हाला साखर ठेवायची आहे, हळदी कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत आणि तुमच्या घरातील जो कर्ता माणूस असेल म्हणजे कर्ता पुरुष जो आहे, जो जर समजा तुमचे पती कमवत असतील तर तुम्हाला या कर्त्या पुरुषावरनं हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कसा करायचा आहे तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या या पतीला किंवा तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाला तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे, त्याला गंध लावायचा आहे आणि त्याला औक्षण तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर तुमच्या घरातील जर लहान मुलं मुली असतील तर त्यांचं सुद्धा तुम्हाला या दिवशी औक्षण नक्की करायचं आहे। आता तुम्हाला तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाचं औक्षण केल्यानंतर काय करायचं आहे तर मुठभर धणे घ्यायचे आहेत। मुठभर धणे घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील पतीचं किंवा तुमच्या घरातील कर्त्या माणसांचं औक्षण केलेलं असेल तर जो मनुष्य तुमच्या घरामध्ये पैसे कमवून आणतो तर त्या माणसाचं तुम्ही औक्षण केलेलं आहे तर त्याच्या डोक्यावरनं तुम्हाला क्लॉकवाईज म्हणजे ज्या प्रकारे घड्याळ फिरतं त्याच प्रकारे तुम्हाला 7 वेळेला हे जे धणे आहेत तर ते त्याच्यावरून तुम्हाला फिरवायचे आहेत। 7 वेळेला धणे फिरवल्यानंतर हे जे धणे आहेत तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि ते वाटीमध्ये ठेवल्यानंतर तर तुम्हाला त्यातले जे 7 धणे आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत। 7 धणे जे आहेत तर ते तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर एखाद्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहेत किंवा मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर मग ते तुम्ही बाजूला वाटीमध्ये सुद्धा काढून ठेवू शकता आणि त्या धन्यांबरोबर जी लवंग असते तर 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या 3 लवंगा आणि हे 7 धणे तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत। आता ह्या ज्या 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तर त्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही आहेत, ज्याला फूल असतं तर त्या अशाच अखंड फूल असलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो, दागदागिने ठेवतो
किंवा महत्त्वाची जी काही कागदपत्र ठेवत असतो, सोनं चांदी पैसे आपण ज्या ठिकाणी ठेवत असतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बनवून ती त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला एक दिवस पकडायचा आहे. म्हणजे जसं की प्रत्येक महिन्यातला तुम्ही शुक्रवार सुद्धा पकडू शकता. प्रत्येक महिन्यातल्या शुक्रवारी, म्हणजे शुक्रवार जो आहे तर तो माता लक्ष्मीचा वार असतो, तर त्या दिवशी तुम्हाला या पोटलीची पूजा करायची आहे. तुम्हाला ती पोटली बाहेर काढायची आहे. तुम्हाला तिला धूप दीप अगरबत्ती दाखवायचा आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला अशाच पद्धतीने या पोटलीची पूजा करायची आहे. आता जे दुसरे धणे आहे तर ते आपल्याला कुठे ठेवायचे आहेत पहा. तर आता आपण जे थोडेसे धणे त्यातले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अगदी चिमूटभर त्याने तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर काही झाड वगैरे असेल, कुंड्या असतील झाडांच्या, तर त्या कुंड्यांमध्ये तुम्हाला जे धणे आहेत तर ते पेरायचे आहेत. ज्या प्रकारे आपण धान्य पेरतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला हे थोडेसे धणे त्या कुंडीमध्ये पेरायचे आहेत आणि पेरत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे आणि थोडीशी चिमूटभर साखर सुद्धा टाकायची आहे आणि हे धणे जे आहेत तर ते तुम्हाला पेरायचे आहेत. ज्या प्रकारे धन हे उगवत जातं त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये बरकत सुद्धा होत असते आणि त्यामुळे हे धणे आपल्याला आपल्या घरामध्ये कुंड्यांमध्ये पेरायचे आहेत. तिसरे जे धणे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे थोडेसे धणे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे. बाकीचे धणे तुम्हाला थोडेसे जे आहेत तर ते चिमूटभर धणे घेतले तरीही चालतील, तर ते तुम्हाला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत आणि तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाच्या व्यक्तीच्या तुम्हाला पाकिटामध्ये हे धणे बांधून ठेवायचे आहेत. पण आता ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतः कमवत असाल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या घरातील जो कोणता व्यक्ती कमवत आहे तर त्याच्या पाकिटामध्ये तुम्हाला ही धन्याची पोटली ठेवायची आहे. तर आता ही आपल्याला कशी ठेवायची आहे तर पूर्ण वर्षभर ती पोटली जी आहे तर ती आपल्या जवळ ठेवायची आहे. तुमच्या पाकिटामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ही पोटली वर्षभर ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला 3 ठिकाणी हे धणे ठेवायचे आहेत. आणि प्रत्येक महिन्याला या ज्या पोटल्या आपण ठेवलेल्या आहेत तर त्या प्रत्येक महिन्याला आपल्याला शुक्रवारी काढायच्या आहेत. महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला या पोटल्या काढायच्या आहेत. धण्यांना तुम्हाला धूप अगरबत्ती दाखवायचा आहे आणि या पोटल्यांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि परत आपल्याला ज्या ठिकाणी आपण या पोटल्या ठेवलेल्या आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला या परत नेऊन ठेवायच्या आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे बघा, तुम्ही जर हा उपाय म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही ही जी पूजा आहे या पोटल्यांची करायची आहे, कारण की आपण जी सेवा करत असतो, उपाय करत असतो आणि उपाय केल्यानंतर परत त्या गोष्टींकडे आपण बघत सुद्धा नाही. मग त्या गोष्टीमध्ये जी पॉवर असते तर ती त्यामधली पॉवर जी आहे तर ती कमी होत जाते. त्यामुळे या गोष्टींवरती म्हणजे त्या पोटलींवरती आपल्याला वारंवार उपाय हे करावे लागतात, वारंवार सेवा या कराव्या लागतात, वारंवार आपल्याला त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवावी लागते, त्याची पूजा करावी लागते. त्यावेळेसच जे उपाय असतात किंवा जी ती पोटली असते तर ती त्या पोटलीमध्ये ती पॉवर येत असते किंवा ती पोटली चार्ज होत असते आणि त्यामुळेच हा जो उपाय तुम्ही करत असता तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला शक्य असेल तर तुम्हाला या पोटलीला अगरबत्ती दाखवणं, त्याला धूप दीप दाखवणं, तरच मग तुम्ही हा उपाय करा. नाहीतर मग तुम्ही नाही केला तरीही चालेल. फक्त तुम्ही तुमच्या घरातील त्या व्यक्तीच्या डोक्यांवरनं जे धणे फिरवले आहेत तर जे काही धणे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घरातल्या कुंडीमध्ये तुम्हाला पेरायचे आहेत किंवा मग तुम्ही डायरेक्टली सुद्धा धणे हे पेरू. ज्या प्रकारे तिथे धन उगवेल त्याच प्रकारे तुमच्या घरामध्ये बरकत सुद्धा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे 3 ठिकाणी तुम्ही धणे ठेवल्यानंतर बाकीचे जे धणे आहेत तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता. उरलेले जे धणे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये तुम्ही यूज करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय नक्की आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.